टॉपचे धावपटू इतके वेगाने कसे धावतात याचा कधी विचार केला आहे का? त्यांचं एक गुपित आहे, इंटरव्हल ट्रेनिंग. आणि आज आपण ह्याच जबरदस्त टूलबद्दल सविस्तर बोलणार आहोत. असं होतंय का की रोज धावूनही स्पीड वाढत नाहीये किंवा टाइम कमी होत नाहीये? जर असं असेल तर काळजी करू नका. असं अनेकांसोबत होतं. यालाच प्लॅटो म्हणतात. तर मग हा प्लॅटो कसा तोडायचा? चला एक सोपी पण एकदम प्रभावी पद्धत पाहूया. धावा, थांबा आणि परत धावा. तर इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे नक्की काय? बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर हा स्पीड वर्कचाच एक प्रकार आहे. म्हणजे कसं की थोडा वेळ जोरात धावायचं, मग जरा आराम करायचा आणि हेच परत करायचं. यामुळे काय होतं तर एकूण वेग आणि फिटनेस सुधारतो. आणि गंमत म्हणजे अनेक नवशिक्या धावपटूंनी नकळतपणे रन वॉक प्लॅनमधनं हे केलेलंच असतं. या पद्धतीचं सूत्र इतकं सोपं आहे ना की फक्त 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. वेगाने धावा, 2. विश्रांती घ्या आणि 3. पुन्हा करा. बस, खरंच इतकं सोपं आहे हे. ठीक आहे, पद्धत तर सोपी आहे, पण ही इतकी प्रभावी का ठरते? चला ह्या मागचं सायन्स आणि त्याचे फायदे काय आहेत ते बघूया. जेव्हा धावण्याची प्रगती थांबते तेव्हा याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आपलं शरीर त्या व्यायामाला सरावलेलं आहे, त्याला त्याची सवय झाली आहे. इंटरव्हल ट्रेनिंग काय करतं तर शरीराला एक नवीन चॅलेंज देतं, एक नवीन धक्का देतं. यामुळे फिटनेसमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागते, कारण हे एका वेगळ्याच एनर्जी सिस्टमला ट्रेन करतं. आणि याचे फायदे फक्त स्पीड पुरते नाहीत, हे हृदयाचे आरोग्य सुधारतं. व्यायामानंतर सुद्धा शरीरातल्या कॅलरीज बर्न होत राहतात. कमीत कमी वेळेत एक क्वालिटी वर्कआउट होतं. आणि हो, कधी कधी तो रनर हायचा अनुभव पण येतो, म्हणजे एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं. चला तर मग आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. म्हणजे जे नवीन आहेत त्यांच्या मनात जे काही सामान्य प्रश्न येतात त्यांची उत्तरं बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न येतो की वेगाने म्हणजे किती वेगाने? तर एक गोष्ट लक्षात घ्या, वेगाने धावणं ही प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट आहे. इथे कोणाशी स्पर्धा नाहीये. महत्त्वाचं काय आहे तर आपल्या नेहमीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने आणि थोडं कठीण धावणं. बरं, मग हे किती वेळा करायचं? तर बघा, जेव्हा सुरुवात करत असाल तेव्हा आठवड्यातून फक्त एकच इंटरव्हल सेशन पुरेसं आहे. याने काय होईल, दुखापतींचा धोका टाळता येईल आणि फायदेही मिळतील. लक्षात ठेवा, सुरुवात नेहमी हळूच करायची. पण आता प्रश्न येतो की घड्याळ नसेल तर आपला वेग आणि मेहनत कशी मोजायची? घाबरू नका, त्यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे, रेट ऑफ परसिव्ड एक्सर्शन किंवा RPE. चला हे काय आहे ते समजून घेऊया. ही स्लाइड बघा, इथे RPE स्केल आणि टॉक टेस्ट दिली आहे. म्हणजे काय तर धावताना जर तुम्ही फक्त 1-2 शब्दच बोलू शकत असाल तर समजा तुमची मेहनत RPE स्केलवर 8 ते 9 आहे, म्हणजे खूप कठीण. जर 3-4 शब्द बोलता येत असतील तर ती 6 ते 7च्या मध्ये आहे. आणि जर तुम्ही आरामात गप्पा मारू शकत असाल तर तुमची मेहनत खूपच कमी आहे. बघा, स्वतःची मेहनत मोजण्याची किती सोपी आणि भारी पद्धत आहे ही. आणि ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. अनेक मोठे कोचेस काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की सेशनच्या शेवटी अगदी पूर्णपणे थकून पडण्यापेक्षा अरे यार अजून एक इंटरव्हल सहज मारला असता असं वाटणं जास्त चांगलं आहे. कारण सातत्य हे तीव्रतेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? चला आता थिअरी खूप झाली, आता बघूया काही ठोस वर्कआउट्स जे कोणीही ट्राय करू शकतं. हे आहेत नवशिक्यांसाठी खास 4 वर्कआउट्स. पहिला वर्कआउट आहे 1 मिनिटाचे इंटरव्हल्स. एकदम सोपा. सुरुवात करा 5 मिनिटांच्या हळू जॉगिंगने. हा झाला वॉर्मअप. मग बरोबर 1 मिनिट जोरात धावा, इतकं की तुमची मेहनत RPE 8-9च्या आसपास असेल. त्यानंतर 2 मिनिटे हळू जॉगिंग करा किंवा चाला. ही झाली रिकव्हरी. हेच तुम्हाला 4 ते 6 वेळा रिपीट करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी 5 मिनिटांचं कूल डाऊन करायला अजिबात विसरू नका. दुसरा वर्कआउट आहे पार्करन सेशन. ज्यांना 5 किलोमीटरची वेळ सुधारायची आहे त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे. काय करायचंय तर अर्धा मैल तुमच्या 5 किलोमीटरच्या ठरवलेल्या वेगाने धावायचंय. मग 90 सेकंदांची रिकव्हरी म्हणजे हळू जॉग किंवा वॉक, आणि हे 6 वेळा करायचंय. शेवटी कूल डाऊन तर आहेच. तिसरा वर्कआउट आहे पिरॅमिड सेशन. हा जरा मजेशीर आहे. यामध्ये आपण काय करतो तर इंटरव्हलची वेळ हळूहळू वाढवत नेतो आणि मग परत कमी करत आणतो. म्हणजे बघा, आधी 1 मिनिट वेगाने धावायचं, मग 2 मिनिट, मग 3, मग 4 आणि मग परत खाली यायचं. 3 मिनिट, 2 मिनिट, 1 मिनिट. आणि हो, प्रत्येक इंटरव्हलच्या मध्ये 1-2 मिनिटांची रिकव्हरी घ्यायची. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे फाटलेक रन. फाटलेक हा एक स्वीडिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो स्पीड प्ले, म्हणजे वेगाचा खेळ. हा ना सगळ्यात मजेशीर आणि बिनधास्त प्रकार आहे. ह्यात काही नियम नाहीत,
रस्त्यावरचा पुढचा दिवा किंवा एखादी टेकडी असं काहीतरी टार्गेट ठरवायचं आणि तिथपर्यंत जोरात पळायचं, मग थोडं हळू व्हायचं, एकदम फ्री स्टाईल. तर मग आता या 4 प्रकारांपैकी कोणता वेगाचा खेळ सगळ्यात आधी ट्राय करायला आवडेल? जरा विचार करा आणि आपल्या रनिंगला एक नवीन मजेदार वळण द्या.